ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर राजश्री पाटील म्हणून आहेत सांगोल्यामधून, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे। माझी एक फ्रेंड आहे सांगोल्याची, तर तिच्या थ्रू त्यांनी अनुभव शेअर केलेला आहे। म्हणजे तिनं माझा नंबर त्यांना दिलेला होता, तर पर्सनल नंबरवर त्यांनी केलेला होता कॉल। तर राजश्रीताई म्हणतात, गेली 2.5-3 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि खूप कमी काळ आहे, पण खूप जास्त मी आईंना ह्या काळामध्ये ओळखलेलं आहे। का तर सेवा प्रचंड करून घेतली म्हणतात ह्या 3 वर्षामध्ये आईंनी। म्हणजे त्या म्हणत होत्या 3 वर्ष, 2.5-3 वर्ष खूप काळ कमी आहे, पण जर गुरूंना म्हणजे आपली स्वतःला गुरूंची जर ओळख करून घ्यायची असेल, तर आपण जितकं जास्त जीव तोडून सेवा करू, तेवढे जास्त गुरु आपल्याला लवकर कळायला लागतात असं म्हणतात त्या। आणि खूप 3 वर्षात कुणी असं कल्पनासुद्धा करणार नाही, इतकी जास्त आईंनी माझ्याकडून सेवा करून घेतली। कदाचित माझे भोग सारण्यासाठी जे येणारे भोग आहेत ते पटपट सरावे म्हणून आईंनी ही हे केली आणि लवकर मग ती कृपा झाली। का तर आपण ज्यावेळेला जास्त त्रासामध्ये असतोय ना, तर त्यावेळेला लवकर आपल्याला ते आईंनी एका ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना, की जोपर्यंत तेल गरम होत नाही तोपर्यंत फोडणी एकदम चांगली बसत नाही। तसंच माणसाचं मन जोपर्यंत जास्त तापलेलं नसतं तोपर्यंत ते अगदी मनापासून देवाकडे वळत नाही। तर तसंच काहीतरी ताईंबरोबर झालेलं होतं। माझ्या नवऱ्याचा आणि माझा घटस्फोट झाला म्हणत होत्या त्या, आणि त्याच्यानंतर पूर्ण मी म्हणजे असं हे झालेले होते, आपण म्हणतो ना मानसिकरित्या खच्चीकरण होणं किंवा मानसिकरित्या ढासळणं म्हणलं पाहिजे। तर पूर्ण ढासळलेले होते म्हणतात मी। असं होतं की 2 मुली आहेत मला, आणि त्यांनी म्हणजे दुसरं लग्न करण्यासाठी मला सोडलं, आणि त्याच्यानंतर मला असं झालेलं की मी काहीच मिळवत पण नव्हते। मी गृहिणी होते म्हटल्या त्या, आणि मला काहीच सुचत नव्हतं। एक तर मला आई पण नाही आहे, वडील पण नाही आहेत म्हटल्या, मला माहेरचा आधार नाही, आणि त्यामुळं मी इतकी डिप्रेशनमध्ये चाललेले होते, मला काय करावं काही सुचत नव्हतं। मी इथंपर्यंत आलेले होते की तुम्हाला लग्न करायचं आहे तर करा, मी त्या बाईसोबत राहायला तयार आहे। का तर मला पर्यायच नव्हता म्हणतात त्या। मला म्हणजे काहीच ऑप्शनच नव्हता की मी कुठं जावं। का तर बहिणींकडे जाऊन मी राहू शकत नव्हते, 2 बहिणी आहेत मला, पण त्यांच्याकडे तर मी किती दिवस राहणार। बरं, माझं शिक्षण पण असं नव्हतं की मी 9वी झालेली लेडीज म्हणतात त्या, आणि मला काहीच समजत नव्हतं की मी काय करणार। 9वी झालेली, मी कधीच घरातून बाहेर पडलेले नव्हते। मुली होत्या 2, एक मुलगी 4थीला, एक मुलगी 6वीला, ही एवढी छोटी छोटी मुलं, आणि बहिणी 2, बहिणींकडे जाऊन राहता येत नाही, भाऊ नाही, आई वडील नाहीत। ह्या सिच्युएशनमध्ये मला समजेना की मी काय केलं पाहिजे। बरं, आता विश्वास तर कुणावर ठेवायचा, शेजारी पाजारी वगैरे आपल्याला किती दिवस साथ देणार आहेत। ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मी अडकलेले होते म्हटलं, मी खूप त्रासात होते ज्या वेळेला, आणि हे सगळं त्या व्यक्तीनं जाणून घेतलेलं होतं। म्हणजे आपली एखादी कमकुवत बाजू एखाद्या माणसाला समजली, आणि त्या माणसाला माहिती असेल की आपल्याशिवाय हिचं काही चालणार नाही, किंवा हिला ऑप्शनच नाही, पर्यायच नाही आहे हिला, असं ज्या वेळेला असतंय त्यावेळेला माणसं खूप जास्त फायदा घेतात। आणि ते ज्यावेळेला आपलंच माणूस आपला फायदा घ्यायला सुरुवात करते त्यावेळेला ती खूप मोठी आणि खूप भयानक गोष्ट आहे असं म्हणत होत्या ताई। खूप त्या म्हणत होत्या, मी सगळ्या गोष्टी ॲडजस्ट केल्या, मी त्यासुद्धा सिच्युएशनमध्ये, आणि मला वाटते तुम्हाला खरं सांगू, हा जो अनुभव आला ना, तर एका ताईंचा मला फोन आलेला होता। कदाचित हा अनुभव ऐकल्यानंतर त्यांना असं वाटेल की आपल्याला आईने खूप चांगल्या सिच्युएशनमध्ये आता ठेवलेलं आहे। म्हणजे आपण
त्यापेक्षा बेटर. आणि त्यांच्या डोक्यात जे त्रास आहे, मी त्यांना फोनवर बोलतानासुद्धा बोलले की कितीतरी लेडीज अशा असतात की त्यांना त्या सिच्युएशनमध्येच राहावं लागतं. ह्या ताईंची पण तशीच कंडिशन होती की सगळं दिसत असताना समोरसुद्धा मी त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुझ्यासोबत राहायला तयार आहे. ह्यापर्यंत एक लेडीजचे प्रॉब्लेम असतात. तर ते ऐकल्यानंतर ताईंना कळेल की मी का असं बोललेले होते. तर त्या म्हणतात, ताई म्हणत होत्या की असं होतं आणि मग मला दुसरा ऑप्शन नव्हता. हे मला अगदी 4-5 वर्षाच्या आधीपासून, म्हणजे माझ्या मुली अगदी लहान असल्यापासून मला ते कळायला लागलेलं होतं. तर तरीसुद्धा मला पर्याय नव्हता. मी सगळं ॲडजस्ट करत होते. भांडणं होत होती, त्रास होत होता, माझं काही नाही आहेच असं म्हटलं जात होतं त्यांच्याकडून. पण ज्यावेळेला सगळ्या गोष्टी माझ्यासमोर आल्या, अगदी क्लिअर समोर आल्या, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की होय, मला लग्न करायचं आहे आणि मी तुझ्यापासून वेगळं होणार आहे आणि मुली ठेवणार असशील तरीसुद्धा ठेव, घेऊन जाणार असशील तरीसुद्धा घेऊन जा. का तर त्यांना माहिती होतं ही मुली घेऊन जाणार तर जाणार कुठं. हिला म्हणा माहेरचा आधार आहे, हिला ना म्हणजे रिलेटिव्हचा कोणाचा आधार आहे, ही ना शिकलेली आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये म्हणतात त्या मला काहीच सुचेना. तर मी ह्या गोष्टीसाठी तयार झाले म्हणल्या. ते जे दिवस होते इतके भयानक होते म्हणल्या, इतके भयानक होते म्हणजे आणि माझ्या मुली मोठ्या होत होत्या, पण मुली छोट्याच होत्या, त्याच्या मोठ्या व्हायला लागलेल्या, पण त्या वडिलांच्या पुढं बोलू शकत नव्हत्या. की ती तेवढी धास्ती, तेवढी भीती होती वडिलांची म्हटल्या त्यांना. आणि त्या बोलू शकत नव्हत्या की माझ्या आईसोबत तुम्ही हे चुकीचं करताय, आमच्या आईसोबत हे वगैरे, हे नाही बोलू शकत होत्या माझ्या मुली म्हटल्या. आणि तुम्हाला सांगू म्हटल्या, अक्षरशः माझ्यासमोर माझ्या नवऱ्यानं लग्न केलं. ही गोष्ट खूप मोठी आहे म्हणतात. कदाचित इतरांसाठी छोटी असेल, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणत होत्या त्या. तर छोटी तर नाही आहेच ही गोष्ट. आणि ती बाई माझ्यासमोर माझ्या घरात आली म्हणल्या. इतके भयानक ते दिवस होते. आणि म्हणजे सांगू नयेत अशा गोष्टी सगळ्या घडल्या. सगळ्या त्या आठवणी आणि त्या गोष्टी म्हणजे प्रारब्धाचे खूप सारे भोग होते म्हणल्या. पण एक 8 दिवस मी कसे तरी काढले. त्याच्यानंतर मला ते असह्य झालं म्हणल्या की नाही, आपण हे नाही सहन करू शकत आणि आपल्याला नाही हे सहन होणार. आणि मग मी काय होईल ते होईल असा विचार करून म्हणल्या मी मुलींना घेऊन बाहेर पडले. काहीसुद्धा नव्हतं म्हणल्या, फक्त माझ्या अंगावरची एक साडी तेवढीच मी घेतलेली होती म्हणल्या आणि मुलींचे तेवढे कपडे घेतलेले होते 2-4, तेवढं घेऊन आम्ही घराबाहेर पडलेलो होतो म्हणल्या. मी ज्या वेळेला मुलींना घेऊन बाहेर पडले म्हणल्या, त्यावेळेला माझे मिस्टरसुद्धा घरी नव्हते, ते दोघं पण घरी नव्हते म्हणले. मी घराला फक्त कडी घातलेली होती म्हणल्या. आणि ती कडी घातली, मला असं वाटलं नाही, ते मला खूप राग होता, असं वाटलं नाही. काय जायचं असलं तर जाऊ दे, काय माझं नाही जाणार. आत्ता ती सिच्युएशन नाही आहे, आता मला त्या गोष्टींचं हे नाही. आता मी तुम्हाला सांगते, माझ्याकडून त्या म्हणत होत्या, तुम्हाला सांगते माझ्याकडून एवढी सेवा घडली की मी त्या व्यक्तीला माफ केलं. म्हणजे आईंनी माझी ती म्हणजे मनाची तयारी करून घेतली की त्या व्यक्तीला माफ केलं मी आणि आयुष्यातून कधीच काढून टाकलं. एवढी सेवा ह्या 3 वर्षामध्ये झाली म्हणतात, 2.5-3 वर्षामध्ये तेवढं प्रचंड नामस्मरण माझ्याकडून झाले म्हणतात त्या. तर त्या म्हणत होत्या मला असं वाटत होतं त्यावेळेला एक राग होता, त्यावेळेला कुठंतरी मन खदखदत होते, खून करावं काय दोघांचा असं हे होत होतं. पण आता जर ते व्यक्ती दोघंही माझ्यासमोर आले तर ते काहीच नाही माझ्यासाठी आणि मला काहीच वाटणार नाही, इतकी माझी मनाची तयारी झालेली आहे म्हणतात. आणि हे सगळं आईंच्या कृपेवर झालं आहे असं म्हणत होत्या ताई. तर ताई म्हणतात मी घराला कडी घातली, काही जायचं असलं तर जाऊ दे त्या घरातलं म्हणून, आणि मी मुलींना घेऊन बाहेर पडले म्हणल्या.
ज्यावेळेला मी बाहेर पडले, मला माहिती नव्हतं कुठं जायचं, पण मी बहिणीकडे गेले म्हटलं. बहिणीला फोन लावला आणि बहिणीला म्हटलं, "मी तुझ्याकडे यायला लागलेले आहे. एक 8-15 दिवस मला थोडंसं मन शांत होऊ दे, मला विचार करू दे, काय करायचं वगैरे." तर बहीण म्हटली, "ये" म्हटली आणि बहिणीकडे गेले म्हटल्या. 8-15 दिवसाचाच प्रश्न होता का तर आणि येताना मी मुलींची कागदपत्र वगैरे जे पण काही महत्त्वाचं आहे, त्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेले होते म्हटल्या. का तर मला माहिती होतं, की परत जर मी त्या घरात गेले तर माझं काही खरं नाही. तर त्यामुळं कुठेतरी राहायचं, बहिणीच्या शेजारी वगैरे कुठेतरी घर घेऊन राहायचं वगैरे, असं काहीतरी मनात डोक्यात प्लॅनिंग चाललेलं होतं म्हटल्या. आणि मग म्हटल्या ज्यावेळेला मी बहिणीच्या घरी आले, 4-5 दिवस राहिले. खूप रडायची, खूप त्रास. असं वाटायचं काहीतरी व्हावं, ती बाई आयुष्यातनं जावी. पण लग्न झालेलं होतं. आता परत फिरणं शक्य नाही आहे. त्या माणसानं सुद्धा परत आता फिरणार नाही आपल्याकडं, ही पण गोष्ट मनाला माहिती होती. खूप भयानक कंडिशन होती म्हटल्या माझी. आणि ह्याच्यामध्ये मग म्हटल्या असं झालं की 4-8 दिवस गेले. बहिणीनं इकडं-तिकडं फिरायला नेलं. तिच्या मिस्टरांनी पण म्हटले त्यातून बाहेर पडण्यासाठी इकडं-तिकडं फिरायला वगैरे घेऊन गेले. थोडंसं मन आमचं हे होण्यासाठी. पण कायमस्वरूपी नाही तिथं राहू शकत होतो आम्ही. तर हे झालं म्हटल्या आणि एक दिवशी आम्ही दुपारी असं जेवण करून बसलेलं होतं आणि मी रडत होते म्हटल्या, सांगत होते ते. आणि त्यावेळेलाच म्हणजे त्यांच्या माझ्या बहिणीचा मिस्टर जे आहेत, त्यांच्या एक ओळखीचे आलेले होते म्हटल्या. म्हणजे ओळखीचे म्हणजे ओळखीचेच फक्त असं काही मित्र वगैरे नव्हते, तर ओळखीचे होते आणि त्यांनी रूम बघण्यासाठी आलेले होते म्हटल्या. म्हणजे त्यांना रूम भाड्यानं पाहिजे होत्या. तर ते बघण्यासाठी आलेले होते. तर त्यांनी म्हटल्या म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर पण होते म्हटल्या घरी त्या दिवशी आणि त्यांनी बोलले, की "अचानक कसं काय येणं केले?" तर घर बांधायचं चाललेलं आहे ना, तर म्हणजे त्यांचं जे घर होतं ते पाडून त्यांनी पण म्हणजे खालचा मजला आहे तसाच आणि वरती अजून व्यवस्थित बांधायचं वगैरे असं चाललेलं होतं. तर ते धुळीनं वगैरे सगळ्या घरभर हे व्हायचं आणि मुलं छोटी-छोटी असल्यामुळं त्यांनी म्हटले, की तिथं राहून उगीच मुलांना धुळीनं वगैरे आणि सर्द्या वगैरे होतात आणि काहीतरी आजारी वगैरे पडायला नको. तर आम्ही थोडे दिवसासाठी रूम भाड्यानं घेण्यासाठी आम्ही आलेले. तर तुमच्या इथं कुठं आहे का? ह्याच्यासाठी आम्ही आलोय म्हटले विचारण्यासाठी. तर सरबत वगैरे केला माझ्या बहिणीनं म्हटलं आणि रूम होत्या म्हटल्या आमच्या इथं 1 BHK होतं म्हटल्या. तर माझ्या बहिणीच्या इथं. तर ते दाखवण्यासाठी ते म्हटले थांबा ते चावी घेऊन येतात. तर ते थांबले तोपर्यंत. मग सरबत वगैरे घेईपर्यंत मग ते बहीण आहे का वगैरे हे सगळं बोलणं बोलता ते आईंच्या मार्गातले निघाले म्हटल्या. गुरु भेटताना कसं कुठं लिंक लागेल काही सांगता येत नाही म्हणतात त्या. म्हणजे कुठलं नातं ते काय म्हणजे ओळखीचं ना पालखीचं, पण त्या काळात म्हटल्या भरपूर बोलणं झालं. म्हणजे ते रूम बघून परत आणि बहिणीकडे आले. बराच वेळ बोलत बसले. आईंची कृपा वगैरे हे सगळं म्हणजे माझ्या गुरूंची कृपा वगैरे आणि खूप मोठं घर आता तयार होईल बघा. वाटत नव्हतं एवढ्या लवकर तयार होईल. पण झालं आईंच्या कृपेवर वगैरे हे सगळं सांगत असताना त्यांना काही मग वाटत नव्हतं. पण मला असं आतून हे होत होतं, की काय करतायत नेमकं? म्हणजे काहीतरी चांगलं होण्यासाठी मी हे करत होते आणि मी त्यांना त्या गोष्टी विचारल्या म्हटल्या, की काय करताय नेमकं वगैरे. तर त्यांनी मला आईंचं सांगितलं म्हटल्या आणि तर माझी बहीण बोलली, माझी बहीण फार त्रासात आहे हो. नवऱ्यानं दुसरं लग्न केलं तिच्या आणि अजून काहीच म्हणजे आमचं आता ती तशी शिकलेली वगैरे पण नाही आहे वगैरे आणि काय करणार त्यामुळं फार त्रासात आहे माझी बहीण. तर ते बोलले, "आईंचं करा तुम्ही आणि आई मार्ग काढतील यातून." तर मला काहीच माहीत नव्हतं म्हणल्या आईंचं वगैरे. तर मी त्यावेळेला सर्च पण केलं मोबाईलवर आणि त्या काळात माझ्या बहिणीकडे येताना माझ्या मिस्टरांचे फोन यायला लागलेले होते, की घराला कडी घालून गेली आहे वगैरे म्हणून ते फोन करत असतील किंवा कशासाठी कदाचित कुठल्याही गोष्टीसाठी करत असतील, कुठं गेले वगैरे म्हणून. तर मी एकही फोन त्यांचा रिसीव्ह नाही केला म्हणल्या. म्हणजे हेच केलं नाही, की
मला हे पण माहिती होतं की ह्या गोष्टीमुळं कदाचित मला परत त्या घरात पण घेणार नाहीत. पण तरीसुद्धा मी म्हणजे निर्णयावर ठाम असल्यासारखी, माहीत नव्हतं काय करायचं आहे, पण तरीसुद्धा निर्णयावर मी जाणारच नाही आहे परत, असा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीनं मी बिहेवियर करायला लागलेले. तर बहीण म्हणत होती, "अगं, उद्या उठून तुला जर तिथं जायचंच झालं तर काय करणार? तू फोन तरी उचल." पण काय मनात आलेलं कुणास ठाऊक, मी फोन नाही उचलला म्हणला. आणि मी त्या ताईंना अगदी हे करून विचारायला लागले, नेमकं काय करायचं हो? तर त्या म्हटल्या, "काही करू नका तुम्ही. आधी नामस्मरण करा आणि मी तुम्हाला बालोपासनेचं पुस्तक देते. बालोपासना वाचा. मुलींनाही घेऊन वाचा. जोपर्यंत तुम्ही आहात इथं तोपर्यंत. आणि घरी जाऊन बघा तुम्ही काय निर्णय हे होतोय." तर मी म्हटलं, "घरी तर मला खरंच जायचं नाही हो. मी 8-10 दिवस झालं बघायला लागले. मला त्या गोष्टी सहन होत नाहीत आणि मीच काहीतरी मलाच काहीतरी वेड लागलं तर मुलींकडं कोण बघणार? तर नको, मला घरी नाही जायचं." आणि मुली पण म्हणायला लागल्या, "आम्हाला नाही घरी जायचं." बहिणीला पण टेन्शन यायला लागलं. दुसऱ्या बहिणीला वगैरे फोन करून विचारलं. दोघींनी मिळून मला एक 10,000 रुपये काढून दिले म्हणल्या, की म्हणजे तुला एखादं रूम वगैरे घेऊ. म्हणजे तशी त्यांना पण लगेच एवढं जास्त पैसे हे होणार नव्हते. पण दोघींनी मला 10,000 रुपये दिले. माझं मंगळसूत्र होतं म्हणल्या. तर ते पण काही असं खूप पूर्ण साखळीतलं होतं असं नाही, साधं होतं. पण त्याच्यावर पण थोडेफार मिळतील. पण बहिणी म्हटल्या, "आता लगेच काही काढू नको." आणि मुलींची पैंजणं होती म्हणल्या. पैंजण जे ते पूर्ण घुंगरांची पैंजण असतात ना, तसले पैंजण होते म्हणल्या मुलींचे माझ्या. तर ते पैंजण जे होते ते आणि मंगळसूत्र वगैरे नंतर कधीतरी गरज पडली तर ते यूज करता येईल असं ठरवलं. आणि एक रूम कुठंतरी घेऊया असं त्यांनी ठरवलं, का तर कायमस्वरूपी तर राहता येणार नाही. पण शिक्षणाचं वगैरे काय करायचं? तुम्हाला सांगू म्हटलं, 1 वर्ष माझ्या मुलींचं वाया गेलं. पूर्ण 1 वर्ष माझ्या मुलींचं वाया गेलं. त्या ताई ज्या आलेल्या होत्या त्यांच्याकडनं मी विचारून घेतलं. तर मला बहीण म्हणायला लागली, "काहीतरी काम बघायला पाहिजे तुला. त्याच्यानंतर हे तुला होणार आहे का? उगीच काहीतरी करून आणि काहीतरी डोक्याला त्रास नको. काय माहिती हे काय आहे?" तर मी यूट्यूबवर वगैरे त्यावेळेला बघायला हे केलं म्हणलं. मला आईंची भजनं सापडली. आईंचं मी नेटवर पण सर्च केलं. मी 9वी झालेले होते, पण मी अशी काय पूर्ण अडाणी होते. मला इंग्लिश वगैरे लिहिता वाचता येत होतं. मी मुलींचा अभ्यास घ्यायचे, त्यामुळे मला थोड्याफार गोष्टी माहिती होत्या म्हणल्या. तर ते म्हणल्या त्याच्यातनं मला कळलं की नाही, आईंचं करायचं आहे. मी त्या ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर काढला म्हणल्या, त्यांच्याकडनं घेऊन माझ्या भाऊजींकडनं वगैरे घेऊन कॉन्टॅक्ट नंबर घेतला. मी त्यांना रोज फोन करायची. मी म्हणायचे आणि म्हणायची की "तुम्हाला त्रास तर नाही होत?" तर त्या म्हणायच्या, "काही त्रास होत नाही. तुम्ही आईंचं करायला सुरुवात करा. अगदी निशंकपणानं सुरुवात करा. पहिल्यांदा बालोपासनाने तुम्हाला खूप त्रास होतो ना, तर तुम्ही नामस्मरणावर जास्त भर द्या. खूप जास्त नामस्मरण करा. नामस्मरण आपल्याला सगळ्यातून बाहेर काढतंय." हे जे त्या बोलायच्या म्हणल्या. तर त्याच्यामुळं मी फक्त बालोपासना आणि नामस्मरण ह्या 2च गोष्टी. नामस्मरण इतकं प्रचंड माझ्याकडून झालं म्हणल्या, इतकं प्रचंड माझ्याकडून झालं आणि कधी वाटलं नव्हतं म्हणल्या. ते एक 20,000 रुपये आम्ही एकच रूम घेतलेली होती म्हणल्या आणि ती पण नशिबानं मिळाली म्हणल्या. म्हणजे मी बहिणीकडेच राहत होते. 10, 15, 20 दिवस तरी राहिले असेल म्हणल्या. तेवढ्या काळात मी बहिणीच्या इथं म्हणजे नामस्मरण त्यांनी जे सांगितलं ना, त्याच्यानंतर लगेच 2 दिवसानं मी बालोपासना करायला लागलेले होते म्हणल्या. तर रूम मिळायला अडचण येत होती. एक रूम मिळणार कुठं? एरिया खूप चांगला होता त्यांचा. तरीसुद्धा म्हटल्या एक रूम त्यातनं मला मिळाली. ती पण आईंचीच कृपा होती म्हणल्या. एक रूम मिळाली आणि खूप कमी बजेटमध्ये होतं. तर मला त्या 20,000त जोपर्यंत मला जॉब लागत नाही तोपर्यंत मला त्यांना ॲडव्हान्स पण दिलेले होते. रूमचं भाडं काही एवढं जास्त नव्हतं म्हटल्या, पण खूप सोयी नव्हत्या तिथं. पण माझं कसं तरी हे होईल. पण तुम्हाला सांगू, तेवढ्या काळात माझी बहीण इतकी ओरडत होती, पण मी कुणाचा फोन रिसीव्ह केला नाही. माझ्या मिस्टरांचा वगैरे मी अजिबात फोन रिसीव्ह केला नाही म्हटल्या.
मला मुलीचं शाळेचं काय होईल किंवा काय होईल काहीच माहिती नव्हतं. मी फक्त मुलींना बालोपासना आणि नामस्मरण काहीतरी तर धरले ना, हे का तर मी नेटवर वगैरे सर्च केलेलं होतं आईंचं वगैरे, ते बघितलेलं होतं, यूट्यूबवर पण बघितलेलं होतं म्हटलं. त्यामुळं मला थोडंफार हे व्हायला लागलेलं होतं म्हटलं. आणि असं वाटत होतं की काहीतरी चांगला मार्ग आहे, तो आपण हे करायचा. माझ्या बहिणींनी म्हटल्या त्यांच्या घरातली थोडी भांडी मला दिली. त्याच्यानंतर जे पण गरजेच्या लागणाऱ्या वस्तू ते 10-20 हजार देऊन मला परत त्यांनी माल पण भरून दिला म्हटल्या. म्हणजे माझ्या बहिणींनी थोडे पैसे घालून माल भरून दिला. त्याच्यानंतर शेगडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या घरातली थोडी भांडी. माझी एक बहीण आहे, तिच्या घरचे प्रॉब्लेम असतानासुद्धा तिच्या घरचे ओरडत होते सपोर्ट करू नका असा, तरीसुद्धा तिनं मला मदत केली म्हटल्या. आणि मी राहायला लागले म्हटल्या. मुलींना शिक्षण नाहीत, काही नाहीत, तरी मी घरीच शिकवायचे म्हटल्या. जे पण बुक्स आणलेले होते ते दप्तरं वगैरे घेऊन आलेलं होतं, तर त्यातलंच मुलींना शिकवायचं. माहिती नव्हतं कधी घालणार मी मुलींना शाळेला, काहीच माहिती नव्हतं. मी इथे किती दिवस राहणार आहे हेच माहिती नव्हतं म्हटलं. 1 वर्ष माझ्या मुली फक्त नामस्मरण, बालोपासना आणि घरचं काम करणं. आणि मग मला 8-10 दिवसांनी त्या रूममध्ये हे झाल्यानंतर, शिफ्ट झाल्यानंतर 8-10 दिवसांनी माझी बहीण म्हणायला लागली, आता तुला काहीतरी काम बघितलं पाहिजे, काय करणार नेमकं. माझ्याकडं कुठलाच ऑप्शन नव्हता म्हटला. धुणं भांडी करणे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही ऑप्शन माझ्याकडं नव्हता. मी जिथं राहायला रूम घेतलेली होती तिथून म्हटल्या 1 किलोमीटरवर जे मालक आहेत त्यांचं घर होतं, त्यांच्याच घरी मी धुणं भांडी करायला लागले म्हटलं. दुसरं काहीच करण्यासारखं नव्हतं. तर 3-4 घरं मला मिळाली म्हटलं धुणं भांड्यांसाठी. आणि त्याच्यातनंच मी हे करायचं असं ठरवलं म्हटलं. खूप वाईट दिवस होते ते. नामस्मरण मी दुसऱ्यांच्या घरात गेले तरीसुद्धा फक्त एक वाटत होतं की जाऊ दे, ते तसं जीवन जगण्यापेक्षा हे बरं. आणि तुम्हाला खरं सांगू म्हटला, ज्यावेळेला मला असं वाटायला लागलं की आपल्या आयुष्यात काहीच अर्थ नाही, तर त्यावेळेला कधी मधनं बालोपासना भजन करताना नामस्मरण करतानासुद्धा असं वाटायचं की मुलींना घेऊन आपण काहीतरी करून संपवून टाकावं आयुष्य. पण आईंनी ते होऊ दिलं नाही म्हटलं. 2.5-3 वर्षाची माझी इतकी चांगली सेवा घडली म्हटलं. इतकं चांगलं नामस्मरण. मी कुणाच्या घरी कामाला गेले तर तिथंसुद्धा मी नामस्मरणच करायची म्हटलं. नामस्मरण करतच सगळं करायची म्हटलं. नामस्मरण करायची, घरातनं निघताना पूजा करायची. काय म्हटलं, 1-2 देव होते, पूजा करायची. आईंचा फोटो एक ठेवलेला होता. बालोपासना करायची. नामस्मरण करत चालत फिरत सगळ्या घरांमधनं तिथं पण काम करताना नामस्मरण करायचं, घरी पण येताना नामस्मरण. रडतच, का तर डोक्यातले विचार तर काही जात नाहीत म्हटलं. पण ते रात्रीचं मी 1-1, 1:30 वाजेपर्यंत जागी असायची म्हटलं. पण तुम्हाला खरं सांगू, ह्या गोष्टींचा नामस्मरणामुळं इतका प्रभाव झाला की ह्या गोष्टींचा माझ्या शरीरावर काही इफेक्ट झाला नाही म्हटला. नाहीतर मी 1-1, 1:30 वाजेपर्यंत माझ्या संसाराचा, माझा एवढा भरलेला संसार, माझं स्वतःचं घर, एवढा संसार उभा केलेला, म्हणजे मी भाड्यानं राहते, माझं हक्काचं स्वतःचं घर मी सोडलं. ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा म्हटलं, खूप म्हणजे भयानक त्रास व्हायचा. पण तरीसुद्धा रडत मी नामस्मरण करायची. 1-1, 1:30 वाजेपर्यंत मी जागी असायची म्हटलं. लहानपणी मुलांचं लग्न झालेले ते क्षण, संसाराचे क्षण, जोडीदाराबरोबर घालवलेले क्षण, हे सगळं आठवायचं. असं वाटायचं की कुठं बडवून घेऊ का काय, असं व्हायचं म्हटलं ताई. पण तरीसुद्धा मी त्यातनं नामस्मरणामुळं बाहेर पडले. आणि स्वतः मी म्हटला 1-1.5 वर्षानंतर स्वतः मी माझ्या नवऱ्याला घटस्फोटासाठी मी स्वतः हे केलं म्हटलं. म्हणजे आपण म्हणतो ना ते कागदोपत्री सगळं मी हे केलं म्हटलं वकिलामार्फत. का तर तेवढं म्हणजे मला लोकांनी सपोर्ट पण केला. मी जिथं कामाला जात होते वगैरे त्या लोकांनी पण मला सपोर्ट केला. आणि तुम्हाला खरं सांगू म्हटलं,
माझ्या मुली खूप लहान होत्या, पण त्यांना सगळं कळत होतं म्हटल्या, सगळं कळत होतं. आणि आता म्हणजे ह्या वर्ष दीड वर्षात माझी मोठी मुलगी स्वतःहून, म्हणजे मी तिला म्हटलं नाही काही नाही, तिचं आता म्हणजे तिची आता म्हटल्या 10वी झाली असती, पण तिचं 1 वर्ष हे झालं त्याच्यामुळं नुकसान झालं, त्याच्यामुळं ती आता 9वीला आहे म्हटलं. पण तरीसुद्धा माझ्या मुलीनं स्वतः आई तू जे काम करतेस ते आता बंद झालं पाहिजे. मी करतेच तरी पण म्हणल्या, पण माझी मुलगी स्वतःहून कामाला जाते म्हणल्या. म्हणजे कपड्यांच्या दुकानात स्वतःहून माझी मुलगी जॉबला जाते आणि विथ अभ्याससुद्धा. माझ्या मुलीला म्हणल्या 1 वर्षाचं पूर्ण नुकसान झालेलं होतं, पण माझ्या दोन्हीही मुलींना तुम्हाला खरं सांगू म्हणल्या, इतकं म्हणजे आईंचा आशीर्वाद इतका मोठा मिळालेला आहे. माझ्या मुली कधीही ए ग्रेडमधनं खाली आलेल्या नाहीत म्हटल्या. कधीही शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये माझ्या बहिणीच्या शेजारीच अजून पण आम्ही राहिला आहे म्हटल्या, तिथंच आहे. पण तुम्हाला सांगू म्हटल्या, ह्या 3 वर्षात आईंच्या कृपेमुळं मला माहिती नाही म्हटल्या कसं मी ॲडजस्ट केलं, काय झालं, कशा पद्धतीने हे झालं, काही कळलं नाही म्हटल्या. पण मी अर्धा गुंठा प्लॉट घेतलेला आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मुलींची शिक्षणं करत, हे करत, फक्त नामस्मरणाच्या जीवावर बघा म्हटल्या त्या. बाकीचं काहीच नव्हतं माझ्याकडं. अर्धा गुंठा प्लॉट घेतलेला आहे म्हटल्या. आणि तुम्हाला खरं सांगू म्हटल्या, माझी मोठी मुलगी काम करायला लागलेली आहे, मला खूप सपोर्ट मिळतो आहे. आणि ती येऊन मला घरी मदत करते, माझी दुसरी मुलगी घरात मदत करते, माझीही कामं चालूच आहेत, असं नाही, पण ती पूर्ण बंद कर म्हणते. पण माझं घर पूर्ण झाल्याशिवाय मी हे करणार नाही म्हणतात त्या. तर अर्धा गुंठा प्लॉट झालेला आहे म्हणतात. अशा एरियामध्ये मला मिळालं आहे म्हणतात की मी कल्पनासुद्धा करू शकत नव्हते. तर अर्धा गुंठा प्लॉट मी घेऊन आणि वरती म्हटल्या म्हणजे सेविंग वगैरे करायला लागलेले. ह्या दिवाळीपर्यंत म्हटल्या 2025 दिवाळीपर्यंत आमचं घर होतं आहे म्हटल्या. माझ्या मुलींना आणि मला एक छत. आणि तुम्हाला खरं सांगू, आता म्हणजे आधी ज्या गोष्टी वाटत होत्या, तिरस्कार वाटत होता त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या बाईबद्दल तिरस्कार वाटत होता किंवा खूप राग येत होता. असं वाटायचं की एखाद्या दिवशी जाऊन त्यांचा गळा घोटून टाकावा काय किंवा त्यांचा खून करावा काय. तुम्हाला सांगू म्हटल्या, नामस्मरणात एवढी ताकद आहे. आणि मी अजूनसुद्धा काही जास्त करत नाही म्हटल्या, बालोपासना आणि नामस्मरण. पण नामस्मरण इतकं आईने करून घेतलं की त्या व्यक्तीबद्दलचे विचार पण बदलले म्हटल्या. असं कधीच ते दोघं आमच्या समोर जरी आले, माझ्या मुलींच्या आणि माझ्या आमच्या तिघींच्याही मानसिकतेमध्ये इतका सगळ्यात मोठा हा बदल आहे की मानसिकतेमध्ये बदल होणं. तर तेवढा मानसिकतेमध्ये आमच्या एवढा बदल झालेला आहे की ते दोघं जर आमच्या समोर जरी आले तरी आम्ही त्यांना माफ करून पुढं निघून जाणार. आम्ही कधीही त्यांच्याबद्दल ना वाईट चिंतणार, ना कधी आम्ही त्यांच्याबद्दल कुठली मनात आपण म्हणतो ना तिरस्कार किंवा काय, कुठलीही गोष्ट आम्ही त्यांच्याबद्दल मनात ठेवलेली नाही आहे आणि आता ठेवणार पण नाही आहे. जो काळ होता, जेवढा आईंनी त्यांच्यासोबत दिलेला होता तो आम्ही तिथं भोगला. आता इथून पुढं आम्ही काहीच विचार नाही करणार त्यांच्याबद्दल. एवढी मानसिकता जी आमची तयारी झालेली आहे ती फक्त नामस्मरणावर झालेली आहे असं म्हणत होत्या ताई म्हणत होत्या. नामस्मरणात इतकी प्रचंड ताकद आहे, इतकी प्रचंड ताकद आहे की तुम्ही कुठल्याही कसलीही सिच्युएशन असू दे, मग ती फिजिकली असू दे, मेंटली असू दे, कुठली सिच्युएशन वाईट असू दे, त्या परिस्थितीतून नामस्मरण तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार. का तर मी स्वतः नामस्मरणातून इतकी बाहेर पडले, इतकी मी म्हणजे तुम्हाला सांगू, माझं घर आमच्या तिघींचं जे विश्व आहे ते इतकं समाधानाचं आहे. मी कधी नवऱ्याशिवाय विचारच स्वतःचा केला नव्हता. पण मला माझ्या आयुष्यात नवरा ही गोष्टच नाही आता. पण मी माझ्या विश्वात इतकी सुखी समाधानी आहे की मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं आता कुठलीही म्हणजे कुणाबद्दल तिरस्कार, राग, आई ज्या वेळेपासून माझ्या आयुष्यात आलेले आहेत, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मी अगदी संपन्न झालेले आहे म्हटल्या. तर जे पण नवीन मार्गात आलेले आहेत, त्या म्हणत होत्या, ताई म्हणत होत्या, जे पण नवीन मार्गात आलेले आहेत त्यांना मी फक्त एकच सल्ला देईन,
सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट करणार असाल तर ती बालोपासना आणि नामस्मरण सुरुवात करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी मला माहिती नाही, ताईंचं सांगणं आहे, त्या म्हणत होत्या मला माहिती नाही बाकी काही जास्त, पण सगळ्यात जास्त प्रभावशाली गोष्टी असतील तर ती बालोपासना आणि नामस्मरण आहे. नामस्मरण आणि बालोपासना ह्या 2 गोष्टींच्या जीवावर म्हटल्या त्या मी सगळी सुख मिळवलेली आहेत. मला कुठल्याही गोष्टीचं दुःख नाही आहे, माझा संसार मोडला या गोष्टीचं दुःख नाही आहे. ज्यावेळेला आपल्याकडनं कुठली गोष्ट हिरावून घेतली जाते त्यावेळेला ती गोष्ट हिरावली गेली आहे ह्याचं आपल्याला दुःख राहत नाही ना, त्यावेळेला आपण सगळ्यात सुखी समाधानी असतोय म्हणतात त्या. आणि असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.